हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, काल श्रेयांचा वाढदिवस साजरी झाला, तर त्याच्यामध्ये मसाले भात बनवला होता. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना 1 ते 1.5 किलो तेल ओतून घेतलं, कारण 100 लोकांचा भात बनवायचा होता. तर 1 ते 1.5 किलो तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर कढीपत्ता, तेजपान टाकलं, छान असं तळून घेतलं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आता अंदाजानुसार टाकली होती जिरं मोहरी, एवढं काय ॲक्युरेट माप नाही आहे माझ्याकडं. तर छान असं जिरं मोहरी तडतडून दिलं. कढीपत्ता छान तळला. जे तेजपान टाकले होते आपण तेही छान तळून घेतले. आणि त्याच्यानंतर भाजीपाला चिरून ठेवलेला होता मी. तर ते काय काय चिरलेलं होतं हे तुम्हाला पुढे दिसेलच. तर त्याच्या अगोदर आहे ना जिरं आणि मोहरी छान अशी तडतडली. त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जो हिंग असतो पिवळा, तर तो टाकला 1 चमचाभर, छोटा जो पोह्यांचा चमचा असतो आपला तो. तर त्याच्यानंतर आहे ना एक 2 ते 3 किलो कांदे चिरले होते मी. तर ते कांदे टाकून घेतले. आता कांदे छान परतवून घ्यायचे. तर आता तुम्ही किती अकॉर्डिंग म्हणजे किती क्वांटिटीमध्ये बनवताय तुम्ही, त्यानुसार तुम्ही कांदे कमी जास्त करू शकता. सगळं सामान इथे मी प्रत्येक जे हे घेतलं आहे मी, तर ते सगळं मोजूनच नाही घेतलेलं आहे, अंदाजाने म्हणजे जे किती लागतं त्यानुसार मी घेतलेलं आहे. तर इथे 2 ते 3 किलो कांदे मी चिरलेले होते बारीक बारीक, जसे आपल्या खिचडी भाताला लागते तसंच. कांदा छान परतवून घ्यायचा चांगला 5-1 मिनटं. तेल हे जे आहे ते खूप गरम होईल असतं, त्याच्यामुळं 5-1 मिनटात कांदा जो आहे तो एकदम मोकळा लेअर होऊन जाते त्याची. जेव्हा कांदा मोकळा व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे. तर बटाटे पण मी इथं 1-1.5 किलो बटाटे मी टाकलेले होते, ते उभे चिरून घेतले होते. तेही छान असे याच्यात टाकून व्यवस्थित परतवून घेतले. कांदा छान परतला आहे. तर इथे ना आता 1 वाटीभर मी लसूण दळून घेतलेला आहे. 1 वाटीभर जितका लसूण तितकंच आलं पण मी दळून घेतलेलं आहे. दोन्ही एक प्रमाणात घेतलं आहे आणि तेही टाकून छान मिक्स करून तेलामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर थोड्या वेळात 5-1 मिनटामध्ये परतवून झाल्यावर, म्हणजे आलं आणि लसूण छान परतला की त्याच्यामध्ये बटाटे सोडून तेही छान परतवून घ्यायचे. तर इथे मी शिमला मिरची आणि आमच्या इकडे ना याला तोंडली म्हणतात. आता मला नाही माहिती इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात, पण मराठीमध्ये तरी तोंडलीच म्हणतात. तर ते टाकलं, शिमला मिरची टाकली, फ्लावर टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. टमॅटो अजून नाही टाकलेले, आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हा टमाटे लास्टला टाकायचे. तर ही जेवढी सामग्री टाकली तेवढी परत छान मिक्स करून घेऊ आपण. आता
आता इथे सगळं जे भाज्या टाकले त्या सगळ्या शिजल्या आहे, छान परतल्या आहे. तर आता इथे मसाले टाकले. तर एव्हरेस्टचे एक किचन किंग मसाला होता आणि बाकीचा घरचा काळा मसाला, थोडीशी हळद, एवढ्याच मसाल्यांमध्ये टाकलं आहे. आणि कारण की खूप कमी मसाल्यांमध्ये बनवायचं होतं त्याच्यामुळं. आणि टेस्ट जर तुम्ही म्हणाल तर अप्रतिम झालेली होती. फक्त दुकानचा एक मसाला आणि घरची हळद आणि घरगुती जो मसाला होता केलेला मी तो काळा, कारण काळा मसाला खूप टेस्टी झालेला आहे. ह्यावर्षी मी जो रेडीमेड भेटतो म्हणजे एक लासलगावला देवळ्याला एक दुकान आहे जे की खूप प्रसिद्ध आहे मसाल्यांसाठी, तिथून करून आणलेलं आहे. खरंच खूप टेस्टी मसाले झालेला आहे या वर्षीचा. त्याच्यामुळे जास्त आम्ही काही दुकानचे मसाले टाकले नव्हते. मसाला छान असा पाणी टाकून परतवून घ्यायचा आहे. खाली थोडंसं टाकायला लागलं का पाणी टाकायचं आणि मसाला छान परतवून घ्यायचा. त्यानंतर मग आपल्याला आता किती करायचं आहे, मग आम्ही इथं पायलेभर तांदूळ घेतलेले होते. तर मग जर शेराने जर मोजलं तर 4 शेर, आणि 4 शेर जर तांदूळ असले तर 8 शेर पाणी टाकायचं आहे. तेव्हा भात छान असा मोकळा आणि छान बनतो. तर इथं 8 शेर आम्ही पाणी टाकलं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली थोडीशी आणि पाण्याला जी आहे ती उकळी येऊन दिली. उकळी आल्याच्यानंतर इंद्रायणी तांदूळ घेतलेली होती मी पायलीभर. तर ते थोडेसे धुवून घेतले कारण धूळ वगैरे राहतीच त्याच्यावर. त्याच्यामुळं मग थोडेसे धुवून घेतले. अगदी 5 मिनटात धुवायचे, जास्त भिजून नाही द्यायचे, नाही तर मग त्याचा तुकडा पडतो नंतर. त्याच्यामुळं अगदी पटकन पाण्यातून धुवून घ्यायचे आणि नंतर याच्यात सोडून द्यायचे. तर थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते इथं. आणि आता उकळी येऊन देऊ आपण छान याला. तर इथे सगळे तांदूळ आपण टाकून घेतले आणि मिक्स करून द्यायचं आहे आणि छान शिजवून द्यायचं आहे. कमीत कमी आता याला शिजायला जे आहे, शेगडी छोटी होती थोडीशी, त्याच्यामुळे अर्धा तास तरी लागला होता. सगळे तांदूळ व्यवस्थित धुवून याच्यामध्ये सोडून दिले आणि मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा 1 तास मस्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मस्त असा भात तयार होतो. तयार झालेला आहे आपली पायलीभर भात. तर तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओ किंवा रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, राधे राधे. आणि हो, नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा छान अशी की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा, बघायला आवडतात का म्हणून.